हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची विनंती. हा व्हिडिओ मध्येच स्किप करू नका, कारण आज जे 9 उलटे नियम सांगणार आहे ते तुमचं विचार करण्याचं पद्धतच बदलतील. शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला असाच कडक माइंडसेट बदलणारा कंटेंट हवा असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला कमी लेखणारे कधीच जिंकू नयेत यासाठी 9 उलटे नियम. नियम 1. स्वतःला सिद्ध करण्याची घाई करू नका. जे लोक तुम्हाला नेहमी कमी लेखतात त्यांची सर्वात मोठी अपेक्षा काय असते माहिती आहे? तुम्ही लगेच स्वतःला प्रूव्ह करायला लागता. पण पहिला उलटा नियम आहे, स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपड करू नका. कारण जो स्वतःवर कॉन्फिडंट असतो तो शांत असतो. जो इन्सिक्युअर असतो तो जास्त एक्सप्लेन करतो. तुम्ही जितके जास्त स्वतःला जस्टिफाय कराल तितके ते तुम्हाला कमजोर समजतील. म्हणून शांत राहा. तुमची किंमत वेळ दाखवेल. नियम 2. त्यांच्या मताला जास्त महत्त्व देऊ नका. कोणी तुम्हाला कमी लेखलं आणि त्यावर तुम्ही विचार करत बसला तर तुम्ही त्यांना तुमच्या मनात जागा दिली. लक्षात ठेवा, प्रत्येकाचं मत महत्त्वाचं नसतं. ज्यांनी स्वतः काही साध्य केलं नाही त्यांचं मत तुमच्या भविष्याचं मोजमाप करू कसं शकतं. तुमचं लक्ष तुमच्या ध्येयावर ठेवा, त्यांच्या शब्दावर नाही. व्हिडिओमध्येच स्किप करू नका. शेवटचा मुद्दा तुमचं आयुष्य बदलू शकतो. नियम 3. भावनिक प्रतिक्रिया देऊ नका. कमी लेखलं की इगो दुखावतं, राग येतो, अपमान वाटतो. पण भावनिक प्रतिक्रिया देणं म्हणजे त्यांच्या हातात तुमचं नियंत्रण देणं. जो स्वतःच्या भावना कंट्रोल करू शकतो तोच खरा जिंकतो. त्यांना तुमचा राग बघायचा आहे, त्यांना तुमची चीड बघायची आहे, त्यांना तुमची घाई बघायची आहे. ते काहीच देऊ नका. नियम 4. तुमचा लेवल वाढवा, आवाज नाही. जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक ओरडून स्वतःला मोठं दाखवतात, दुसरे शांत राहून मोठे होतात. तुम्हाला कमी लेखणाऱ्यांना उत्तर द्यायचं असेल तर आवाज वाढवू नका, लेवल वाढवा. स्किल शिका, नॉलेज वाढवा, डिसिप्लिन ठेवा. तुमचा लेवल इतका वाढवा की त्याची तुलना करणंही त्यांना कठीण जाईल. नियम 5. त्यांच्या शंकेला इंधन बनवा. जेव्हा कोणी म्हणतं तुझ्याकडून होणार नाही तेव्हा ती शंका तुमचं फ्यूल बनवा. रागात निर्णय घेऊ नका, पण त्यांना त्या वाक्याची आठवण रोज ठेवा. ते तुमचं मोटिवेशन ठेवा. एक दिवस रिझल्ट असा आणा की स्वतःशीच लाज वाटेल, त्यांना त्यांची लाज वाटेल. नियम 6. ओव्हर शेअरिंग बंद करा. काही लोक तुमच्याकडून माहिती घेतात आणि त्याच माहितीवरून तुम्हाला कमी लेखतात. तुमचे प्लॅन्स, तुमचे गोल, तुमच्या कमकुवत बाजू सगळ्यांना सांगू नका. शांतपणे काम करा. रिझल्ट आल्यावरच बोला. जेव्हा लोकांबद्दल तुमच्याबद्दल कमी माहीत असते तेव्हा ते तुम्हाला अंडर एस्टिमेट करतात आणि तिथेच तुम्ही जिंकता. नियम 7. तुमचं सर्कल तपासा. जर सतत कोणी तुम्हाला कमी लेखत असेल तर विचार करा, तुमचं एन्व्हायरमेंट योग्य आहे का? जिथे सतत तुलना होते तिथे कॉन्फिडन्स मरतो. जिथे सपोर्ट मिळतो तिथे कॉन्फिडन्स वाढतो. तुमचं सर्कल स्ट्रॉंग करा. पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहा. नियम 8. कन्सिस्टन्सी ठेवा. लोक एकदा कमी लेखतात कारण त्यांना तुमचं फ्युचर दिसत नाही, पण तुम्ही कन्सिस्टंट राहिलात तर त्यांना तुमची ग्रोथ दिसायला लागते. डेली इम्प्रूव्हमेंट ही सगळ्यात मोठी रिव्हेंज आहे. लहान लहान स्टेप्स घ्या, पण रोज घ्या. नियम 9. स्वतःची किंमत स्वतः ठरवा. सगळ्यात मोठा उलटा नियम, तुमची किंमत इतरांच्या शब्दांवर अवलंबून ठेवू नका. कोणी तुम्हाला कमी लेखणं म्हणजे तुम्ही कमी होत नाही. तुमची व्हॅल्यू तुमच्या मेहनतीत आहे, तुमच्या डिसिप्लिनमध्ये आहे, तुमच्या सेल्फ रिस्पेक्टमध्ये आहे. ज्याला स्वतःची किंमत माहीत असते त्याला कोणीही कमी करू शकत नाही. खरं सत्य, तुम्हाला कमी लेखणारे लोक तुमचे शत्रू नाहीत, ते तुमच्या कॉन्फिडन्सची परीक्षा आहेत. जर तुम्ही त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला तर ते जिंकतील. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलात तर तुम्ही जिंकाल. लक्षात ठेवा, तुम्हाला कमी लेखणाऱ्यांना हरवायचं असेल तर त्यांच्यासारखं वागू नका. त्यांच्यापेक्षा मोठं बना. इतके मोठे बना की एक दिवस तेच लोक तुमचं उदाहरण देतील. जर तुम्ही इथपर्यंत
पाहिलं असेल तर कमेंटमध्ये मी स्वतःची किंमत ओळखतो असं नक्की लिहा. नियम 10. रिॲक्शन देणं बंद करा. ऑब्झर्वेशन सुरू करा. जेव्हा कोणी तुम्हाला कमी लेखतं तेव्हा लगेच बोलू नका. त्यांना ऑब्झर्व करा. त्यांचा टोन बघा. त्यांचा पॅटर्न समजा. अनेकदा लोक तुमच्या कमजोरीवर नाही तर त्यांच्या इन्सिक्युरिटीवरून बोलतात. ऑब्झर्वेशन तुम्हाला इमोशनल होण्यापासून वाचवतं. नियम 11. स्वतःची तुलना थांबवा. ते म्हणतात तू तुझ्यापेक्षा पुढे आहे, तू त्याच्यासारखा नाहीस. हा खेळ कंपॅरिझनचा आहे. पण लक्षात ठेवा, तुलना ही कॉन्फिडन्सची चोरी आहे. तुम्ही तुमच्या कालच्या विजनपेक्षा चांगले आहात का, हा प्रश्न विचारायचा नेहमी. नियम 12. शांत प्रगती करा. मोठे आवाज मोठी कामं करत नाहीत. जे लोक खूप बोलतात ते कमी करतात. जे कमी बोलतात ते जास्त करतात. तुमची प्रोग्रेस सोशल मीडियावर दाखवण्याची घाई करू नका. रिझल्ट आल्यावरच लोकांना कळू द्या. नियम 13. तुमचा स्टँडर्ड वाढवा. तुम्हाला कमी लेखणारे लोक बहुतेक तुमच्यापेक्षा खाली असतात. मग त्यांच्याशी डिबेट का करायचं. तुमचं स्टँडर्ड इतका वाढवा की त्यांचं ओपिनियन इर्रिलेव्हंट वाटलं पाहिजे. जेव्हा तुमची लाईफ बिझी असते ग्रोथमध्ये तेव्हा तुम्हाला लोकांच्या शब्दांसाठी वेळच नसतो. नियम 14. अपमान लक्षात ठेवा पण राग नाही. कोणी तुम्हाला कमी लेखलं ते विसरू नका, पण त्या व्यक्तीवर राग धरू नका, कारण राग तुमची एनर्जी खातो. फक्त त्या घटनेची आठवण मोटिवेशन म्हणून ठेवा. एक दिवस मी हे सिद्ध करणार. नियम 15. सेल्फ टॉक बदला. लोक काहीही बोलतील, पण तुम्ही स्वतःशी काय बोलता ते महत्त्वाचं आहे. जर तुम्ही आतून म्हणत असाल कदाचित ते बरोबर आहेत तर तुम्ही आधीच हरलात. दररोज स्वतःला सांगा मी कॅपेबल आहे, मी शिकतोय, मी वाढतोय. नियम 16. डिसिप्लिनला प्रायोरिटी द्या. टॅलेंटपेक्षा डिसिप्लिन मोठा असतो. जे तुम्हाला कमी लेखतात त्यांना वाटतं तुम्ही टिकणार नाही, पण तुम्ही रोज छोटं काम केलं, कन्सिस्टंट केलं तर तुम्ही अनबिटेबल व्हाल. डिसिप्लिन हा सगळ्यात शांत पण सगळ्यात घातक शस्त्र आहे. नियम 17. तुमच्या वेळेची किंमत वाढवा. ज्याला स्वतःच्या वेळेची किंमत माहीत असते तो कुणाच्या शब्दांवर वेळ वाया घालवत नाही. टाईम इन्व्हेस्ट करा. स्किलमध्ये टाईम इन्व्हेस्ट करा. हेल्थमध्ये टाईम इन्व्हेस्ट करा. लर्निंगमध्ये. टाईम वाया घालवला तर ते जिंकतील. टाईम योग्य वापरला तर तुम्ही जिंकाल. जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच मनाला भिडला असेल, जर एकतरी नियम तुमच्या आयुष्यात उपयोगी पडणार असेल तर आत्ता थांबू नका. व्हिडिओला एक जोरदार लाईक करा, कारण तुमचं एक लाईक मला अजून जास्त पॉवरफुल कंटेंट बनवायला मोटिवेशन देतो. हा व्हिडिओ शेअर करा त्या व्यक्तीला ज्याला लोक कमी लेखतात, ज्याच्यावर पाठीमागे बोललं जातं. कदाचित हा व्हिडिओ त्याचा टर्निंग पॉईंट ठरेल. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा मी स्वतःची किंमत ओळखतो. तुमचा एक कमेंट ही फक्त शब्द नाही, तो तुमचा कमिटमेंट आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.